की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की। परम पवित्र पुण्य पावन या काटोल नगरीमध्ये होत असलेला हा मंगलमय अवसर, ज्या अवसराच्या निमित्ताने आपण सर्व अत्यंत भक्तिभावाने उपस्थित झालात। भक्ती नसेल, भाव नसेल, तो व्यक्ती आज घरामध्ये, ऑफिसमध्ये, कामामध्ये कुठेतरी गुंतलेला असेल। ज्याचं मन या भक्तीमध्ये, भावामध्ये गुंतलं नाही, तो या ठिकाणी उपस्थित होऊ शकला नाही। कारण आवड असली की सवड मिळते, आवड असली की सवड मिळते, आणि आवड जर नसेल तर मग मात्र बहाणे मिळतात। तेव्हा आपण सर्व उपस्थित जे आहात इथे अत्यंत भाग्यवान आहात आणि थोर आहात। तेव्हा या मंगलमय कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत असलेली ही धर्मसभा, या धर्मसभेला उपस्थित असलेले परमपूजनीय, परमादरणीय, प्रातस्मरणीय या संपूर्ण कार्याचे कार्याध्यक्ष पूजनीय शिवनेकर बाबाजी, दहेगाव रंगारी, त्याचप्रमाणे अमरावती निवासी परमपूजनीय, प्रातस्मरणीय केशराज बाबाजी, ज्यांना सतीश दादांनी या ठिकाणी स्वागताध्यक्ष ही सेवा दिली होती। त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांनी आपलं मंतव्य व्यक्त केलं भावना या विषयावर, भाव, भावना, अपरितोष आणि प्रयत्न हे चार शब्द चार वक्त्यांच्या शब्दातून ऐकायला मिळाले। असे परमपूजनीय या मंदिराचे संचालक कानेराज बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय, परमादरणीय ज्यांनी प्रथम पुष्प आपल्या पदरात टाकलं, ते अत्यंत सुगंधी होतं। कारण हा जो ज्ञानाचा सुगंध आहे हा मनाने अनुभवायचा असतो, नाकाने नाही। नाकाने आपण बऱ्याचशा गोष्टी अनुभवतो, त्या संपणाऱ्या असतात। अरे काहून मागं पुढं का होत आहे, चोकअप का होत आहे, व्होल्टेज कमी आहे का? सुगंधी फूल ज्यांनी तुमच्या पदरात टाकलं ते अभिषेक दादाजी अंकोणेरकर, त्याचप्रमाणे परमपूजनीय, परमादरणीय अनिल दादाजी जामोदेकर, त्याचप्रमाणे परमपूजनीय, परमादरणीय सुरेंद्र मुनीजी कारंजेकर, जे बोलत नाहीत, फक्त चालत राहतात। आणि बोलणं फार लोकांना जमतं, मला पण जमतं, बऱ्याच लोकांनी तुमच्यासोबत बोललं, परंतु चालणं कठीण आहे, बोलणं सोपं आहे। अनेक सल्ले देणारे व्यक्ती आपल्याला जीवनात भेटतात। प्रभू श्री चक्रधरांनी केवळ आपल्याला सांगितलं नाही तर करून दाखवलं। स्वामी नुसते बोलले नाहीत तर चालले सुद्धा। तेव्हा बोलण्यासोबत जर चालणं असेल ना, तर चालणं आणि बोलणं एक होऊन एक रंगीत दृश्य आपल्या समोर उभं राहतं, आणि ते रंगीत दृश्य आपल्याला संपूर्ण जीवनामध्ये जीवनभर साथ देतं। तेव्हा आपण त्या भगवंताच्या रंगामध्ये रंगण्याकरता प्रयत्नरत आहोत। तुम्ही म्हणा, मी म्हणा, आपण सर्व मनुष्य मात्र आहोत, जीव मात्र आहोत। कोणी थोडा पुढे गेलेला आहे, कोणी मागे आहेत, कोणी मधात आहे, पण सर्व आपण पांथस्थ आहोत, चालणारे आहोत। आणि या पांथस्थ मध्ये, वाटाड्यामध्ये आपण सर्व एकमेकांचे हात जेव्हा धरून चालतो त्यावेळेला आपली ताकद वाढते, आणि ह्या ताकदीचा अनुभव असा येतो की त्यावेळेला भगवंत देखील प्रसन्न होतात आणि म्हणतात की ज्या ज्या ठिकाणी मंगल अवसर चालतो, ज्या ज्या ठिकाणी धर्मवार्ता घडते, ईश्वराचं नामस्मरण घडतं, परमेश्वराचा आठव होतो, त्या त्या ठिकाणी मी उपस्थित असतो। अशी ही सामूहिक शक्ती असते, आणि त्या सामूहिक शक्तीचा जागर करणारे पूजनीय सात्विक मुनी दादाजी मालोव्यास, ज्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। कारण बोलणारे अनेक मिळतील, चालणारा एकच मिळतो। प्रभू श्री चक्रधर आपल्या स्वतःविषयी सांगतात, प्रभू श्री चक्रधर देखील पूर्ण परब्रह्म परमेश्वराचे अवतार आहेत। चोकअप होत आहे दुसरा
बर, प्रभू श्री चक्रधर स्वतःविषयी जेव्हा सांगतात ना, तेव्हा अभिन्न वेशाने सांगतात की कवना कवनी व्यसन, कवना कवनी व्यसन. भगवंत प्रभू श्री चक्रधरांनी आपल्याला 5 अवताराची ओळख करून दिली ना, ज्यामध्ये प्रथम श्रीकृष्ण भगवंताचा उद्घोष केला, चौयुगी असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूजी महाराजांची ओळख आपल्याला करून दिली, श्री चक्रपाणी महाराजांची ओळख करून दिली, श्री गोविंद प्रभू महाराजांची ओळख करून दिली आणि स्वतःची देखील ओळख करून दिली. परंतु स्वतःविषयी बोलताना प्रभू श्री चक्रधर आपल्याला सांगतात की कवना कवनी व्यसन, कोण्या अवताराला कोणतं व्यसन आहे, कोण्या अवताराला कोणतं व्यसन आहे, परंतु आम्हाला म्हणजे प्रभू श्री चक्रधरांना फक्त एकच व्यसन आहे आणि तो म्हणजे या सर्वसामान्य जीवांचा उद्धार व्हावा. आता उद्धार म्हणजे नेमकं काय आपल्याला हे देखील कळलेलं नाही, तेव्हा आपल्याला अपरितोष भाव, भावना आणि प्रयत्न हे कुठून कळणार. आपल्याला भगवंत कळला पाहिजे आणि कळल्यानंतर आपण त्याच्याकडे वळलो पाहिजे, तेव्हाच आपलं सार्थकता होते, सिद्धीस आपण जातो. आपल्याला एखादं गाव कळलं पाहिजे, त्या गावाला नेमका बिमारीचं औषध मिळतं हे जेव्हा कळतं, तेव्हा आपण त्या बिमारीच्या औषधाकरता त्या गावाला गेलो पाहिजे, ते औषध आणलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे आणि मग त्या औषधाचा रिझल्ट बघण्याची वाट बघितली पाहिजे. न शुद्ध बोलण्याने होणार नाही. तेव्हा सतीश दादाजींनी न शुद्ध बोलले आहेत म्हणून चालणार नाही, तर प्रयत्न करावे लागतात, अगणित प्रयत्न करावे लागतात. दादाजी आपण जसा कार्यक्रम करता तसा मी देखील एक कार्यक्रम करतो, वार्षिक कार्यक्रम करतो, अमरावतीला करतो, बायपासला जिथे मी राहतो तिथे करतो. तर सगळ्या लोकांजवळ भाव आहे, भावना आहे म्हणून हा कार्यक्रम होतो, अन्यथा होऊ शकत नाही. तुमच्याकडे जर भावना नसेल तर भगवंत फार दूरची गोष्ट आहे आणि भाव जर नसेल तर तो मिळणं दुरापास्त आहे. म्हणून आपल्या मनामध्ये दादांनी सांगितल्याप्रमाणे, अभिषेक दादांनी सांगितल्याप्रमाणे अपरितोष असला पाहिजे. अपरितोष कशाचा, तर सिद्धांताप्रमाणे, ब्रह्मविद्येच्या सिद्धांताप्रमाणे स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, शास्त्र, ईश्वर आणि प्रेम या सप्त वस्तूंचा अपरितोष, अप्राप्ती आपण भावली पाहिजे. आता तुम्ही म्हणताल की बाबा जे त्यांनी सांगितलं तेच तुम्ही का सांगताय, तर हा सभेचा नियम आहे की जे जे वक्ते बोलून गेले त्या वक्त्यांच्या बोलण्याचा परामर्श घेणे हे अध्यक्षांचं काम असतं. माझं स्वतःचं आता वैयक्तिक मत मी काही नंतर मांडेल, आधी जे वक्ते बोललेत ते योग्य होतं की अयोग्य होतं त्याचा परामर्श यथास्थिती तुमच्या समोर सांगणे. कारण दादांनी आधी सूत्रधार नेमला तो याच करता की एक कप्तान असावा लागतो, तर ते कप्तानाची सेवा माझ्याकडे तुम्ही दिलीत म्हणून दादाजींचे धन्यवाद. तेव्हा दादाजींनी आपल्याला सांगितलं, अभिषेक दादांनी, की अपरितोष भावावा. तर शास्त्राप्रमाणे अपरितोष कशाचा भावला जातो, स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, शास्त्र, ईश्वर आणि प्रेम या 7 गोष्टींचा अपरितोष आपल्याला भावावा लागतो, अप्राप्ती भावावी लागते. आता तुम्ही काटोलला राहता परंतु तुम्हाला मौद्याला जाणं होत नाही, रामटेकला जाणं होत नाही, डाकराम सुकीला जाणं होत नाही, रुद्रपूरला जाणं होत नाही, तर त्याविषयी आपण काय भावावा, अपरितोष, अप्राप्ती भावावी की हा मला कधी प्राप्त होईल, या स्थानाचं वंदन मला कधी घडेल आणि वंदन जर घडलं असेल तर मला या ठिकाणी विडावसर कधी घडेल, विडावसर जर घडला असेल तर पुढील सेवा मला कधी घडेल, असा अपरितोष आपला वाढत गेला पाहिजे तरच तो अपरितोष. अन्यथा एकदा कर्म केलं आणि त्यातून उतराई झाले असं म्हणून आपल्याला आपल्या अंगावरचं घोंगडं बाजूला सारता येत नाही. ही सतत चालणारी प्रक्रिया असते. जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत आपल्याला धर्माच्या तत्वज्ञानाची जाणीव करून घेतच राहावी लागते. कोणीही परिपूर्णत्वाला प्राप्त झालेला नाही आणि होतही नाही. कारण भगवंताचं जे ज्ञान आहे ते अगाध आहे, अवर्णनीय आहे. कारण त्या भगवंताला आपण निराकार म्हणतो आणि त्या भगवंताच्या प्राप्तीला जेव्हा आपण जातो तेव्हा पुनश्च आपल्याला या भवसंसारामध्ये यावं लागत नाही. तेव्हा विचार करा, आपल्याला संसार चालवायचा असतो तर आपण 25 वर्ष आधी शिक्षण घेतो. 25 वर्ष शिक्षण झाल्यानंतर
आपण एखादा कामधंदा करतो, जर नोकरी मिळाली तर ठीक, नाहीतर आपण एखादं शोरूम उघडतो, खूप कष्ट करतो, सायास करतो, केवळ 70-80 वर्षाचं जीवन चालवण्याकरता. परंतु ते जीवन देखील आपलं कसं आहे तर ते संपणार आहे. ह्या संपणाऱ्या जीवनाला चालवण्याकरता आपण 25 वर्ष देतो, 25 वर्ष घालवतो, अगणित कष्ट करतो. तर नित्य आणि निरंतर असलेला परमेश्वर प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला किती कष्ट करावे लागतील, तणाने, मनाने, धनाने, हे आपलं आपण ठरवायचं आहे. कारण भाव आणि भावना हे प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. प्रभू श्री चक्रधर जर एका ठिकाणी बसलेले असतील तर समोरून बघणाऱ्याला दृश्य वेगळं दिसतं, पाठीमागून बघणाऱ्याला दृश्य वेगळं दिसतं, बाजूने बघणाऱ्याला दृश्य वेगळं दिसतं. त्याचप्रमाणे आजकाल लागलेले आहेत, परंतु आपण तेवढे वैराग्यनिष्ठ, अर्थवंत किंवा परमेश्वराविषयी भावना असणारे मनुष्य नाहीत, हे मी मान्य करतो. कारण आपल्या 500 वर्षापूर्वीचे जे काही साधू संत महंत तपस्वी झालेत, त्यांनी जे काही आपल्या समोर पक्ष, भाष्य, निर्णय मांडलेले आहेत ते त्यांच्या समर्पित जीवनातून मांडलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये कुठलाही भाव नाही, केवळ ईश्वर भेटावा आणि त्या ईश्वराच्या चिंतनामध्ये घालवलेला जो काळ आहे आणि त्या काळातून निर्माण झालेले जे काही पक्ष आहेत, भाष्य आहेत, भाष्यांतर आहेत, ते आपल्याला सदैव वंदनीय आहेत, माननीय आहेत. कारण तो जो निर्णय आहे तो निर्णय आपण कधीही नाकारू शकत नाही. कारण त्यांचं जे तपस्वित्व आहे त्या तपस्वित्वातून साकारलेले हे अर्थ आहेत. भगवंताने आपल्याला पंचअवतार उपार करायला कुठेही सांगितलेलं नाही, परंतु 5 अवताराला एकाच व्यासपीठावर आणणारा प्रयोग म्हणजे कोणतं, काय आहे तर पंचअवतार उपार महोत्सव. आणि हे कशाचं प्रतीक आहे तर आपल्या भावनेचं प्रतीक आहे, आपल्या भावाचं प्रतीक आहे. कारण प्रभू श्री चक्रधर भिक्षा मागायला जायचे, गावोगावी वाडोवाडी जाऊन भिक्षा मागायचे. कुठे भिक्षा मिळायची, कुठे नाही मिळायची. कशामध्ये मागायचे तर हातामध्ये मागायचे. नदीच्या काठी जायचे, नदीच्या आपल्या बाजूलाच भोजनचा स्थान आहे, इथे आल्यानंतर पाषाण बघायचे, त्या पाषाणाला पायानी पाणी टाकायचं, पायानी स्वच्छ झालेल्या पाषाणावर भिक्षा ठेवायची आणि मग ते अन्न ग्रहण करायचं. ज्या ज्या मनुष्यांनी केवळ एका अवताराला भिक्षा दिली ते स्वतः किती पुण्यवान आहेत, किती थोर धर्मात्मे आहेत याची कल्पना आपण करू शकत नाही. कारण पक्षकार म्हणतात की जयाची ओसरी भिक्षुक टेके, तयाची थोरवी सांगू न सके. ज्याच्या ओसरीवर एखादा थकलेला महात्मा जाऊन जर बसला ना तर त्या यजमानाची थोरवी आपण सांगू शकत नाही, एवढे थोर ते भाग्यवंतात. परंतु आपण तर एवढे भाग्यवंतात, एवढे भाग्यवंतात की 5 अवताराला एकाच आसनावर आपण बोलवतो. किती भाववान आहोत आपण, किती भाग्यनिष्ठ आहोत आपण, किती थोर आहात तुम्ही. आणि एका अर्थाने तर काटलवासी एवढे भाग्यवान आहेत, एवढे भाग्यवान आहेत की त्यांचं भाग्य वाखाता आम्हाला देखील ईर्ष्या होते. ती कशी? कारण प्रत्यक्ष भगवान श्री चक्रधर स्वामी जेव्हा या ठिकाणी आलेत आणि आजही आहेत, आजही ते बघून राहिले आपल्याकडे, आजही ते आपले शब्द ऐकून राहिलेत. ते कधी ऐकत नाहीत असं नाही, परंतु ज्या अवतारामध्ये ते विद्यमान आहेत त्याच अवताराच्या त्याच देहानिशी ते आज ऐकतायत, ते महत्वाचं आहे. ते तुमच्या काटोल नगरीच्या या उधईनाथाच्या या स्थानामुळे या ठिकाणी स्वामी आलेत. आणि भगवंत न्यायप्रिय आहे, समान देणारा आहे, न्यायदाता आहे. म्हणून भगवंतानी जी विद्येचा भगवंतानी अंगीकार केला आहे तिचं नाव होतं वयस्तंभिनी. आपल्या सर्वांना कल्पना आहे की वयस्तंभिनी नावाच्या विद्येचा स्वामींनी स्वीकार केला, म्हणून आजही स्वामी आपल्याला बघत आहेत. आणि याला निमित्त तुम्ही सर्व काटोलवासी आहात, म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. आपलं भाग्य तुम्ही लपवू शकत नाही आणि तुमचा भावही तुम्ही लपवू शकत नाही. कारण भावहीन तो दैवहीन, असं स्मृतीस्थळामध्ये आपल्याला शिवनेकर बाबाजींनी सांगितलं की ज्याच्या मनामध्ये भाव नाही, केवळ तर्क आहेत आणि वितर्क आहेत, तो कसा आहे तर दैवहीन आहे. त्याला दैवाची गती लाभत नाही. कारण भगवंतानी दादोस वडनेरची त्यांना विद्या दिलेली होती. ते म्हणतात की आमचे परमगुरु परमेश्वरपूरला आहेत, आम्ही त्यांच्या भेटीला जातो. तर प्रभू श्री चक्रधर म्हणतात की तुमचे परमगुरु ते कांतीय असतील, म्हणजे काटोलला आहेत. म्हणजे ज्या मार्गाने तुम्ही जासाल तेच तुम्हाला प्राप्त होणार आहे. दादोसांना काय प्राप्त झालं तर देवतेची विद्या प्राप्त झाली. देवतेच्या विद्येत प्राप्त झाल्यानंतर स्वामी श्री चक्रधर त्यांना म्हणतात की ब्रह्मविद्या अभ्यासा तर आपली रायाराणी करावी, आपली ब्रह्मविद्या रायाराणी करावी. म्हणजे राजाला सांगा, राणीला सांगा आमचे विद्या मार्ग निरूपावे. म्हणजे जो ज्या अवस्थेत असतो, ज्या मार्गावरचा असतो तो त्याच मार्गाला जातो.
परंतु तुम्ही ईश्वर मार्गाचे आहात. म्हणून दोन मार्ग या ठिकाणी पण आपल्याला बघायला मिळतात की एक कर्मराटीचा मार्ग आणि एक ईश्वराचा मार्ग. स्वामींच्या सन्निधानात देखील दोन मार्ग आचरणारे लोक होते. स्वामींनी स्वतः सांगितलं दादोसांना की तुमचे परमगुरु ते कांती असते, म्हणजे आम्ही तुम्हाला जी विद्या दिली आहे त्याचे परमगुरु ते कांतील म्हणजे काटोलला आहेत. म्हणजे गुरुचे गुरु ते परमगुरु, म्हणजे आमचे गुरु कोण आहेत? उदयनाथ, ज्यांच्यापासून आम्ही विद्या स्वीकार केली आणि ती तुम्हाला आम्ही दिली. तर ती तुमचे परमगुरु कोण आहेत? कांती काटोलला आहेत. तर तुम्ही सर्व भाग्यवान आहात की तुम्हाला प्रभू श्री चक्रधरांचं तत्वज्ञान तुमच्या जीवनामध्ये उपस्थित झालेलं आहे. कारण भाग्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. जर भाग्य नसेल तर मनुष्य किती प्रयत्न करतो तरी देखील तो प्राप्त करू शकत नाही. आणि भाग्य जर नसेल तर बसल्या ठिकाणीच प्राप्त होत राहतं. त्यावर एक छोटीशी कथा आठवते की दोन भिकारी असतात. एक असतो उद्यमी, काहीतरी प्रयत्न करणारा, काहीतरी करत राहिलं पाहिजे तरच आपल्याला मिळेल. आणि एक असतो आयत खाणारा, बसणारा. जो उद्यमी असतो तो फिरायला जातो, काही भिक्षा मागून आणतो आणि मग आपल्या दोघंही एकाच ठिकाणी एकाच गुंफेमध्ये वास करत असतात आणि आपलं जे मिळेल ते खात असतात. हा उद्यमी जो असतो तो गावामध्ये जातो. एका पात्रामध्ये त्याला एका ठिकाणी श्रीमंत घरातून त्याला खीर मिळते. काय मिळते? खीर मिळते. परंतु ती खीर मिळत असताना त्या श्रीमंत माणसाला असं वाटतं की याचं दारिद्र्य आपण दूर करावं. हा दारिद्र्याने पिडलाय म्हणूनच भीक मागतोय. प्रभू श्री चक्रधर भिक्षा मागत होते, ते पण दारिद्र्याने पिडलेले होते. परंतु कोणत्या दारिद्र्याने पिडले होते? थोडी कल्पना करावी की प्रभू श्री चक्रधराला कोणतं दारिद्र्य होतं म्हणून स्वामी श्री चक्रधर आपला राजमहाल सोडून गावोगावी देशोदेशी भिक्षा मागत फिरत होते. तर त्यांच्याकडे एकच दारिद्र्य होतं, ते म्हणजे जीवात्म्याचा उद्धार करावा, आपल्या व्यसनाला पूर्णत्वाला न्यावं, म्हणजे त्या जीवात्म्याचा उद्धार करून भगवंताला तुम्हाला काहीतरी द्यायचं होतं. म्हणून या दारिद्र्याचं सोंग प्रभू श्री चक्रधरांनी धारण केलं होतं. परंतु हा जो भिकारी आहे हा वास्तविक भिकारी आहे. तो त्या श्रीमंताच्या घरी जातो. त्या ठिकाणी त्याला एका पात्रामध्ये खीर मिळते, भरपूर खीर मिळते. आणि ते मग श्रीमंत मनुष्य त्या खिरीमध्ये 5 हिरे टाकून देतो की हा जेव्हा जाईल खाईल तेव्हा त्याला ते हिरे प्राप्त व्हावे. दोघेही, एक ऐदी माणूस बसलेला आहे, तोही त्याचा दोस्त आहे, मित्र आहे. भिकारी आहे. हा भिकारी माणूस खीर पित आहे आणि त्याला सांगत आहे की बघ, प्रयत्न केल्याने असं गोड गोड खायला मिळतं. तो म्हणतो जाऊ दे रे बाबा, माझं भाग्य असंच आहे, बसल्या ठिकाणी मला मिळतं. मला जर मिळायचं असेल ना तर मला इथंच मिळेल. दोघांचा वाद चालू आहे. झोपडीमध्ये अंधार आहे. प्रयत्न करून ज्यांनी खीर आणली तो खीर पित राहतो आणि अंधारामुळे त्याला ते हिरे दिसत नाही. त्याला वाटतं काय माणूस आहे, खीर तर दिली पण सोबत खडे पण टाकून दिलेत. पण खडा घेतो आणि जो ऐदी माणूस असतो त्याला वाटतं याची गंमत करावं, खडे तू खा म्हणून त्याच्याकडे एक एक खडा तो फेकत राहतो. 5 हिरे तो त्याच्याकडे फेकून देतो, खीर स्वतः पिऊन घेतो. वेळेनुसार वेळ निघून जाते. तो आपला ऐदी माणूस असतो तो जमा करून ठेवतो आणि मग जेव्हा उजेड येतो किंवा ते बाहेर जातात तेव्हा त्याला ते हिरे दिसतात आणि तो मनुष्य आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो हे हिरे कुठून आले. व त्याच्या लक्षात येतं की हा जो जेव्हा हा खीर पित होता माझा मित्र तेव्हा तो मला हिनवत होता की बघ, प्रयत्न केल्याने असं गोड गोड खायला मिळतं. तेव्हा मी त्याला म्हणत होतो की माझ्या भाग्यात जर ते मला इथेच मिळेल. तर तेव्हा तो त्याला म्हणतो की बघ, तुझ्या भाग्यात खीर होती, प्रयत्न करून तुला काय मिळालं? खीर. आणि मला न प्रयत्न करता काय मिळालं? तर हिरे. मग त्याकरता हिरे प्राप्त करून घेण्याकरता आपल्या मनात जर ईश्वर निष्ठेचा भाव असेल की मला ईश्वर सगळं काही देणारा आहे, म्हणजेच आपण आपल्या मनामध्ये अपरितोष जर भावला की आपल्याला रुद्रपूरला जायला मिळाला पाहिजे, बरेच वर्ष झाले प्रसाद वंदन करायला मिळाला नाही आपल्याला, तर आपण त्याचा अपरितोष जर भावला तर ते देखील आपल्याला मिळतं. आपल्या मनामध्ये अपरितोष असेल की मला बरेच वर्ष झाले पंगत घडली नाही, अन्नदान घडलं नाही, तर तो अपरितोष जर आपल्या मनामध्ये आपण भावला तर निश्चितपणे परमेश्वर तुम्हाला सहाय्य करतो. परंतु तुम्ही परमेश्वराची परीक्षा आपण कधीही घेत नाही. येतो का आपण?
कोण कोण घेतं जरा हात वर करतील तर बरं वाटेल जरा, की इथे परमेश्वराची भगवंताची परीक्षा घेणारे लोक आहेत. आपण घेतो का भगवंताची परीक्षा? नाही. परीक्षा कोण घेतं? आपले जे शिक्षक असतात, गुरु असतात, ते आपली परीक्षा घेतात. मग आपल्याला वाटतं आपण देवाची परीक्षा कशी घेणार, परंतु आपण ही देवाची परीक्षा घेतली पाहिजे. कशाची परीक्षा घेतली पाहिजे? देवाची परीक्षा नव्हे तर आपल्या भावनेची परीक्षा घेतली पाहिजे, की भगवंताने जे आपल्याला सांगितलेलं आहे ते खरं आहे की नाही, त्याला आपण साच पडून बघितलं पाहिजे. एखाद्याने मनात आपला भाव ठेवावा की मला प्रसाद वंदन करायला बरेच वर्ष झाले मिळालं नाही, तर ते मिळेल की नाही, परंतु तो अपरितोष भावता भावता परमेश्वराला प्रार्थना देखील आपल्याला करावीच लागणार आहे, की तो हे भगवंता मला प्रसाद वंदन करायला मिळालं पाहिजे. ज्याला अन्नदान घडत नाही त्यांनी आपल्या मनामध्ये अपरितोष भावावा की मला अन्नदान करायला मिळालं पाहिजे. ज्याला आपल्या मनामध्ये भांडारेकरासारखी इच्छा असेल, तर प्रभू श्री चक्रधरांनी जसं भांडारेकरांची इच्छा पूर्ण केली अचलपूरला, एलिसपूरला, तर तो अपरितोष जर तुमच्या मनामध्ये असेल की मला देखील एखाद्या ईश्वरा समान पात्राचा योग घडावा आणि मी देखील भांडारेकाराप्रमाणे भगवंताची पूजा करावी, अनर्गरत्नानी पूजन करावं, असा जर अपरितोष आपण मनामध्ये भावला आणि त्या अपरितोषाची आपण जर परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये जर आपण पास झालात, तरच खरे आपण भाग्यवान आहात आणि खरंच ईश्वराचे आहात. कारण परस्पर हा धर्म चालत असतो. आपण ईश्वराचे भक्त आहोत आणि परमेश्वर आपला ईश्वर आहे. तेव्हा आपण एकमेकाची परीक्षा घेणं, आपल्या भावनेची परीक्षा घेणं हे गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आपल्या भावनेची परीक्षा घेणार नाही तोपर्यंत आपल्याला आपली जी निष्ठा आहे, आपली जी श्रद्धा आहे ती दृढावणार नाही, मजबूत होणार नाही. आपली भावना मजबूत करण्याकरता आपण भगवंताच्या सांगितलेल्या वचनाची परीक्षा मात्र निश्चित घेतली पाहिजे. आज या ठिकाणी कोणीतरी सांगितलं होतं की तुम्ही सांगितलं बाबाजी तू उभा ठाकला अशीच पुरे. अभिषेक दादाने सांगितलं होतं की आपण करता नाही, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, सर्व करणारा ईश्वर आहे, परंतु आपल्याला उभं राहावं लागतं. बरोबर आहे ना? तर या ठिकाणी परमपूजनीय सात्विक दादाजी नुसते उभे राहिले, कार्यक्रम लहान लहान म्हणत गेले. तो या करता की कोणी काही करू नये बा, मोठा कार्य म्हटलं तर कोणी अडचणी आणतात ना, लहान लहान म्हणायचं आणि मोठं व्हायचं, ही देखील एक पद्धत आहे आपल्यातली. त्या पद्धतीला माझा पण दुजोर आहे. लहान होऊन मुंगी होऊन साखर खावी, आणि साखर म्हणजे स्वामींनी सांगितलेला दृष्टांत कसा आहे, बोलायला खूप काही आहे, सांगता येईल असं खूप काही आहे, कारण आमचा धंदाच आहे. सांगत राहावं, लोक ऐकू की ना ऐकू. लोकांना भूक लागली तरी चालेल, लोकांना पीडा झाली तरी चालेल, परंतु आपलं काम आपण करून घ्यावं, आपला स्वार्थ आपला उरकून घ्यावा. हा हे जे माईक आहे ना, हा माईक हा खूप लोभी आहे, आपल्याला आपल्या प्रेमात पाडतो आणि सांगणं हे खूप सोपं आहे, म्हणून त्याचा मोह अधिक असतो. म्हणून मी दादांचं उदाहरण दिलं की ते बोलत नाही, चालत राहतात. आणि बोलताना जो चालत राहतो त्याचं अनुकरण सर्व लोक करतात, सर्व समाज करतो. प्रभू श्री चक्रधर पण बोलत असताना चालत राहिले आणि चालत असताना बोलत राहिले. म्हणून प्रभू श्री चक्रधर आपल्या या गावी आले, आपल्याला प्रसाद दिला, आपल्या या गावामध्ये भिक्षा मागितली, आणि तुमच्या या काटोल वासीमुळेच आजही आम्ही प्रभू श्री चक्रधरांची मूर्त जशीच तशी आठवतो. ती तुमच्या पूर्वजांच्या पुण्यामुळे, त्यामुळे तुम्ही अधिक भाग्यवान आहात. तेव्हा तुम्हाला मी लाख लाख शुभेच्छा देतो. बोलण्यासारखं खूप आहे. मला वाटतं तुमच्या सर्वांच्या शब्दांचा, विचारांचा परामर्श या ठिकाणी आटोपता झाला असेल. तुम्हाला भूक लागली असेल, आणि भूके पेट भजन न होय गोपाला असं म्हटलं जातं. तर जर पोटात जर कावळे ओरडत असतील तर आपलं तोंड भगवंताचं नामस्मरण करू शकत नाही. आणि भगवंत देखील म्हणतात की आपण कोणाचा अंत बघू नये. तेव्हा दादांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि त्यांनी जी उद्घोषणा या ठिकाणी केलेली आहे की माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी हा कार्यक्रम करील,
तेव्हा त्यांच्या या बोलण्याला प्रभू श्री चक्रधरांच्या आशीर्वादाचं बळ त्यांना लाभो अशी अभिलाषा व्यक्त करतो. आणि त्यांनी मला जी सेवा दिली अध्यक्ष बोलण्याची, कारण बहुधा अध्यक्ष बोलण्याचा प्रसंग येत नाही, कमी येतो, वक्ता म्हणून आम्ही बोलतो. अध्यक्ष बोलणं थोडं कठीण असतं, सर्वांचं लक्षात ठेवावं लागतं कोण काय बोललं, कोणी शिवी दिली, कोण प्रेमाने बोललं, कोण काय बोललो, आणि त्याचा परामर्श घेऊन तुम्हाला सांगावं लागतं. परंतु तुम्ही एवढे काही अडाणी नाहीत, तुम्ही सर्व जाणते आहात, तुम्ही सर्व ईश्वराचे आहात, परमेश्वराचे आहात. तेव्हा तुम्ही निश्चितच ज्ञानवंतात, भाग्यवंतात, अर्थवंतात आणि आपल्या सर्वांच्या जीवनात प्रभू श्री चक्रधर उत्तरोत्तर अशीच वाढती क्रिया तुमच्याकडून हो, अन्नदान घडो, ईश्वराची सेवा घडो, चतुर्विध साधनाची सेवा तुमच्याकडून घडो ही अभिलाषा व्यक्त करतो आणि दादाजींना शुभेच्छा देऊन आजच्या मी माझ्या या शब्दांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.